तर पहा, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिव्हिजिबिलिटी जे आहे अर्थातच आपल्या कसोट्या आहे की नाही, तर त्या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. आता यामध्ये काही ज्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत अर्थातच ज्या कसोट्या आहेत त्या आपण लर्न केलेल्या आहेत या अगोदरच्या इयत्तेमध्ये. त्यामध्ये 2, 5 आणि 10 म्हणजे 2 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी. आता 2 ची जी कसोटी आहे तर त्या कसोटीमध्ये फक्त लक्षात ठेवायची की संख्या आपल्याला समसंख्या पाहिजे. काय पाहिजे? समसंख्या. समसंख्येला आपण कोणता नंबर म्हणतो? इव्हन नंबर. इव्हन नंबर म्हणजे काय की त्यांचं जे वन्स प्लेस आहे म्हणजे एकक स्थान, या एकक स्थानला 0, 2, 4, 6, 8 अर्थातच 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा नंबर असेल तर त्या संख्येला आपण कोणता नंबर म्हणतो? इव्हन नंबर. आणि इव्हन नंबर मध्ये एकच ठिकाणी असणारे जे सर्व अंक आहेत हे 2 च्या काय आहे? पटीतले आहेत. हे लक्षात. सो जेव्हा काही समसंख्या असतील त्या सर्व समसंख्येला इव्हन नंबर्सला कशाने भाग जातो? 2 ने भाग जातो. ही झाली डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 म्हणजे 2 ची कसोटी. जसं की मी इथे एक अंक लिहिला. यामध्ये तुम्ही पूर्ण अंकाकडे न बघता फक्त संख्येचा वन्स प्लेस म्हणजे एकच ठिकाणी काय करायचंय तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि एकच ठिकाणचा अंक जो आहे तो 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक म्हणजे संख्या सम आहे, इव्हन नंबर आहे, म्हणून त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो. त्यानंतर एक लहान संख्या घेऊ आपण 1, 3, 6 136. आता 136 यामध्ये पहिला अंक ऑड आहे, दुसरा ऑड आहे, परंतु आपल्याला दुसऱ्या कोणत्या अंकाचा विचार करायचा आहे का? नाही. आपल्याला फक्त एकक स्थान म्हणजे वन्स प्लेसचा विचार करायचा आहे. आता वन्स प्लेसला कोण येतं? 6. 6 आहे का यामध्ये? म्हणजे संख्या इव्हन आहे. इव्हन आहे याचा अर्थ त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने भाग जातो. जसं की ते टेस्ट करू आपण. 136 आणि भाग जो आहे ना हा कसा गेला पाहिजे बरं? निशेष. निशेष म्हणजे काय की बाकी काय पाहिजे आपल्याला? 0 म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल पाहिजे. 2 ने आपण करू. 2 6 जा 12, 2 8 जा 16. बाकी राहिली का? नाही. सो कम्प्लिटली डिव्हिजिबल जो आहे तो 2 नव्हता म्हणून 136 याला 2 ने भाग जातो आणि ती स्वतः काय आहे? समसंख्या आहे. हे आपण लर्न केलेलं आहे. त्यानंतर जी टेस्ट आपण 5 ची लास्ट स्टँडर्ड मध्ये लर्न केली होती की संख्येच्या जो वन्स प्लेस आहे, कोणता प्लेस? वन्स प्लेस म्हणजे एकक ठिकाणी जर कोणते अंक असतील? 5 अगोदर 0 लिहू. 0 आणि 5 यापैकी एखादा अंक असेल तर डेफिनेटली त्या नंबर्सला 5 न कसा आहे? कम्प्लीट डिव्हिजन म्हणजे पूर्णपणे निशेष अशा भाग जातो. जसं की एक संख्या घेऊ आपण 1205. ओके. यामध्ये फक्त वन्स प्लेसला बघा किती आहे? 5 आहे. वाटल्यास आपण डिव्हिजन देऊन पाहू. सांगा. 5 2 जा 10, 2 राहिले. 5 1 जा बाकी राहिली का? नाही. म्हणजे तो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. ओके. सेम पद्धतीनं जर 1350 घेतली तर यामध्ये तुम्ही 135 याच्यावर फोकस करायचा का? एकच ठिकाणी काय आहे? 0. एकच ठिकाणी 0 किंवा 5 असेल तर डेफिनेटली ती संख्या कशाने डिव्हिजिबल असते? 5 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असते. त्यानंतर आहे 10. आता 10 ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे तर ती फार सोपी आहे. संख्येच्या वन्स प्लेसला काय पाहिजे आपल्याला? वन्स प्लेसला जर 0 असेल तर डेफिनेटली
त्या संख्येला 10 ने कंप्लीट काय जातो, भाग जातो. जसं की 1350 वरचा संख्या घेऊ आपण, त्यानंतर 6750. या दोन्ही मध्ये जे वन्स प्लेस आहे, एकच स्थानी कोणता अंक आहे, 0 आहे. याचा अर्थ ही संख्या कम्प्लिटली कशाने डिव्हिजिबल आहे, 10 ने डिव्हिजिबल आहे. त्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपण जे नवीन टेस्ट समजून घेणार आहोत ती आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. आणि टेस्ट काय सांगते पहा, इफ सम ऑफ द डिजिट्स इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे संख्येमध्ये जेवढे काही डिजिट्स आहेत, समजा एक संख्या आहे ए बी सी डी असे 4 अंक आहेत, तर तुम्ही काय करा, ही 4 अंकी संख्येमध्ये ए बी सी आणि डी ची काय करा, बेरीज. बेरीजला म्हणायचं समेशन. इथे एक शब्द दाखवलाय पहा, सम म्हणजे काय, बेरीज. आणि ही बेरीजीतून जे अंक तयार होईल आणि त्याला जर 3 न भाग जात असेल तर डेफिनेटली ती संख्या कशाने डिव्हिजिबल आहे, 3 न आहे. जसं की एक्झाम्पल म्हणून मी घेतलं 12,615. आता यामध्ये जे अंक आहेत सांगा कोणते कोणते आहेत, 1 2 6 1 5. सर्वांची ऍडिशन करू आपण. 1 + 2 3, 3 + 6 9 + 1 10 + 5 15. आता मला सांगा 15 आहे का डिव्हिजिबल 3 न? 3 5 जा 15. दॅट्स वाय ही जी संख्या आहे या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. त्यानंतर आपण घेऊ एक अंक, ओके, हा एक अंक घेतला आपण. आता या 5 अंकी संख्या घेतली आपण, यामधला प्रत्येक अंक घेऊ आपण. 2 8 5 3 0. ओके, 2 + 8 10 + 5 15 + 3 18 + 0 18. 18 आहेत का 3 ने डिव्हिजिबल? 3 6 जा 18. याचा अर्थ या संख्येला सुद्धा 3 ने काय जातो, पूर्णपणे निशेष असा भाग जातो. ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. 3 ची कसोटी. त्यानंतर पुढची कसोटी घेऊ आपण, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. आता 4 ची कसोटी काय आहे, तर if a number formed by the digits in the tens and unit place of the number is divisible by 4 then the number is divisible by 4. म्हणजे एखादी संख्या आहे ए बी सी डी, तर ह्या संख्येमधले फक्त तुम्हाला कोणत्या 2 अंकाचा विचार करायचा, सी आणि डी. आणि या सी डी ला तुम्ही 4 ने डिवाइड करा. जर कंप्लीट भाग जात असेल तर ती संख्या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. जसं की पहा, ओके, आता हा एक अंक घेतला मी, तर यामध्ये काय करणार मी, वन्स आणि टेन्स. संख्येचं पहिलं स्थान कोणतं आहे, वन्स, आणि सेकंड कोणतं आहे, टेन्स. वन्स आणि टेन्स प्लेस मधले 2 अंक सोबत घेतले मी, कोणते आहे, 64. त्यांची ऍडिशन करायची का नाही, डायरेक्ट 64 ला आपल्याला काय करायचं आहे, 4 ने डिवाइड करायचं आहे. 4 1 जा 4, 4 6 जा, ओके, आन्सर किती आलं, 16. बाकी राहिली का नाही. मग 64 ला 4 ने भाग गेला, याचा अर्थ 6564 ला सुद्धा 4 ने काय करतो, भाग जातो. वाटल्यास टेस्ट करू आपण, रेग्युलर पद्धतीने भागाकार करू वाटल्यास. सांगा 4 1 जा 4, किती राहतील, 2 5 4 6 जा 24, किती राहतील, 1 6 कॅरी केलं, 4 4 जा
16 0 वरून घेतला 4 4 1 जा 4 आणि का रिमेनिंग 0 भाग किती आला 1641 याचा अर्थ 6564 ही संख्या पूर्ण कम्प्लिटली काय आहे डिव्हिजिबल आहे हे लक्षात सेम पद्धतीनं दुसरं उदाहरण घेऊ आपण 1 2 3 आणि त्यानंतर इथं 2 4 12324 यामध्ये तुम्ही कोणाचाही विचार करायचा नाही फक्त वन्स आणि टेन्स एकक आणि दशक जी संख्या आहे ती किती आहे 24 24 ला 4 ने भाग जातो का 4 6 जा 24 दॅट्स वाय ही संख्या पूर्ण काय आहे कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे आणि फायनली आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9 आता 9 ची कसोटी काय आहे तर पहा if the sum of the digits of a number completely divisible by 9 then the number is divisible by 9 जशी 3 ची कसोटी होती तशीच यामध्ये तुम्हाला 4 अंकी संख्या आहे A B C D तुम्हाला काय करायचं प्रत्येक स्थानावरच्या अंकाची काय करायची बेरीज आणि या बेरजेला जर कशाने भाग जात असेल 9 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल तर ती संख्या डेफिनेटली काय असेल 9 ने डिव्हिजिबल असेल जसं की पहा ही संख्या घेतली मी ओके आता यामध्ये अंक घेऊ आपण सांगा कोणते कोणते अंक आहेत 8 5 5 9 किती होतील 18 प्लस 9 इज इक्वल टू 27 27 ला 9 ने डिवाइड करा किती येतील 9 3 जा 27 म्हणजे याचा अर्थ या कंप्लीट संख्येला 9 ने सुद्धा काय होतो भाग जातो जसं की आपण टेस्टिफाय करू 8559 कितीने भाग द्यायचा 9 9 पेक्षा 8 लहान आहे म्हणून दोन संख्या घेता येते 9 9 जा 81 किती राहतील 4 वरून घेतले 5 9 5 जा 45 0 वरून घेतले 9 9 1 जा 9 आणि रिमाइंडर 0 बाकी 0 आहे 951 हा भागाकार आला याचा अर्थ ही संख्या 9 ने काय आहे असायला पण डिव्हिजिबिलिटी टेस्ट अजून एक अंक घेऊ वाटल्यास सांगा कोणते कोणते अंक आहेत 7 2 0 6 3 9 plus 9 is equal to 18 18 ला 9 ने डिवाइड करा किती येतील 9 2 जा 18 याचा अर्थ या कंप्लीट संख्येला 9 ने भाग जातो सो ही आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9 चाल लक्षात अशा पद्धतीच्या पूर्ण कसोटी आहे ना जेवढे काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला या स्टँडर्ड मध्ये आहे